उमेदवारासोबत नाही, आमची लढाई पत्रकार मित्रांनो मोदी नामक विचारासोबत आहे। आणि ह्या विचारासोबत आमची लढाई का आहे हा पहिला प्रश्न प्रत्येक महाविकासच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे। मोदी साहेबांचं आगमन देशाच्या राजकीय क्षितिजावर 2014 मध्ये झालं, अमुक केलं, काश्मीर नेलं, काय काय जे वाटेल ते सर्व खोटं बोलून ह्या देशाच्या तरुणाईच्या मनामध्ये काँग्रेसच्या बद्दल संशयाचं वातावरण निर्माण करायचं काम जर 2014 मध्ये केलं असेल तर ते मोदींनी केलं। ह्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत याची देखील शहानिशा करावी लागते। परंतु भारतीय जनता पार्टीतले आमचे सर्व मित्र, सर्व प्रचारक, त्यांचे सर्व प्रवक्ते किंबहुना त्यांच्या सरकारमधले सर्व मंत्री सरेआम खुलेआम खोटं बोलतात आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतात। मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला। आता फक्त विचार करूया, देश स्वतंत्र झाला म्हणजे तुम्ही आहात, वडीलधारी मंडळी आहेत, मुलं आहेत, शिक्षणाचा अभाव आहे, पाणी आहे, समस्या आहे, एवढ्या गोष्टी आहेत आणि तुटपुंजा पैसा देशाच्या हातामध्ये। आज ते म्हणतात की 10 वर्षामध्ये जो आम्ही विकास केला तो काँग्रेस पक्ष 60 वर्षामध्ये करू शकले नाही, किंबहुना काँग्रेसच्या सरकारने, महाविकासच्या सरकारने काहीच विकास केला नाही आणि सर्व समावेशक असं धोरण वाजपेयी सरकारचं त्या ठिकाणी होतं। आम्हाला धोरणांवर बोलायचं आहे, आम्हाला व्यक्तीवर बोलायचं नाही, कारण धोरण एवढं चुकीचं मांडलेलं आहे की ह्या देशामध्ये नेमकं काय चाललेलं आहे ते कोणी सांगू शकत नाही। कोण सांगू शकतो का या देशामध्ये काय चाललंय? कोणी सांगू शकत नाही, कारण देशाचे पंतप्रधान पत्रकारांना भेटत नाही। 10 वर्ष झाले वर्तमान पेपरच्या प्रतिनिधींसोबत दैनंदिन जो त्यांचा संवाद पाहिजे, जी प्रेस कॉन्फरन्स पाहिजे, ती प्रेस कॉन्फरन्स ते देखील तिने 10 वर्षात केली नाही। त्याच्यामुळे प्रतिप्रश्न विचारणारा हा जो चौथा स्तंभ तुमच्या समोर बसलेला आहे, या चौथा स्तंभाचा आधारच त्यांनी गायब केलेला आहे। आता मध्यंतरीच्या काळामध्ये सगळेजण म्हणतात मोदी सरकारने राम मंदिर आणलं। अहो, तुम्ही राम मंदिर आणलं हा खोटा आणि बंपक प्रचार बंद करा। रामाच्या पूजेची सर्वप्रथम परवानगी जर कोणी त्या काळामध्ये दिली असेल तर तत्कालीन राजीव गांधींनी त्या ठिकाणी दिली होती आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या नंतर संबंध देशातल्या समुदायाने राम मंदिराच्या संदर्भातली भूमिका घेतली, आम्ही देखील स्वीकार केलेली आहे। परंतु आमचा राम वेगळा आहे। आमचा राम तो आहे जो मर्यादा पुरुषोत्तम राम आहे, तुमचा राम तो आहे जो नथुरामाच्या ह्याच्यामध्ये अडकून बसलेला आहे। आणि आमच्या रामाला ह्या नथुरामाच्या ह्याच्यातनं आपल्याला सोडवायचं असेल तर महाविकास आघाडीला आपल्याला सर्वांना मतदान करावं लागेल। ही वस्तुस्थिती आम्ही नाकारू शकत नाही, परंतु तरी देखील जिद्दीने लढलेलो आहे, कारण ह्या मुरबाडचे सामान्य कार्यकर्ते, आदिवासी विभागातले कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, कम्युनिस्टांचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते स्वतःच्या एकमेकांचं मनगट धरून, एकमेकांचा हात धरून एक संकल्प घेतलेला आहे की यंदा आपल्याला या सर्वांना धडा शिकवायचाच आहे। आमची दुश्मनी कुठल्या व्यक्तीसोबत नाही, आमचा प्रहार त्या विचाराला, त्या विचाराला प्रहार आम्ही करणार आहे जो विचार या भारताच्या संविधानाला बदलू पाहतो। हा भारत आतापर्यंत गुण्यागोविंदाने राहिला, सर्व धर्म समभाव हे आपली आत्मा आहे, देशाची आत्मा आहे, परंतु ही आत्मा याचा गळा घोटण्याचं काम जर कोण करत असेल तर देशामध्ये बसलेलं सरकार करत आहे। विचारा त्यांना की चायनाने अरुणाचल प्रदेशच्या धर्तीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलंय, त्याच्यावर तुमच्या सरकारचं काय भूमिका आहे? एक तरी वाक्य सांगू शकतात का? एखादी घटना घडली तर त्याच्यावर राजकारण कसं करायचं एवढंच काम देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीला कळतो। एवढंच काय तर रामलल्लाच्या मूर्तीचं ज्या दिवशी अनावरण होतं तर रामलल्लाची मूर्ती टीव्हीवर आपण किती वेळा पाहिली आणि देशाचा पंतप्रधानांचा चेहरा किती वेळा पाहिला हे देखील जर आपण स्मरण केलं तर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की सर्व काय चाललंय ते राजकीय सुडापोटी आणि राजकारणाच्या प्रती चाललेलं आहे। 2 कोटी रोजगार देणार होते, काय झालं? माझा प्रश्न आहे तुम्हाला।
2 कोटी रोजगार तुम्ही 2014 मध्ये म्हणाला 10 वर्षामध्ये 20 कोटी रोजगार निर्माण व्हायला पाहिजे, परंतु सरकारमध्ये तुम्ही आहात आणि तुमच्या सरकारचे आकडे सांगतात की 45 वर्षामध्ये बेरोजगारी एवढी वाढली नाही वरेताई कविताताई, तेवढी बेरोजगारी तुमच्या 10 वर्षाच्या राजवटीमध्ये वाढली. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. 70,000 कोटीचं कर्ज आमच्या सरकारने माफ केलं. ते कुणाचं कर्ज माफ केलं? अल्पभूधारक शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं. 70,000 कोटी. तुम्ही किती लाख कोटीचं कर्ज माफ केलं? तर 10 लाख कोटीचं कर्ज माफ केलं असं देशातले वित्तमंत्र्यांनी पार्लिमेंटमध्ये सांगितलं. आणि ते कुणाचं कर्ज माफ केलं? कुठल्या दलिताचं केलं का? कुठल्या आदिवासीचं केलं का? कुठल्या कास्तकाराचं केलं का? यांच्यापैकी कुणाचं कर्ज माफ केलं नाही. या देशातल्या बलाढ्य श्रीमंत असणाऱ्या व्यापाऱ्यांचं कर्ज माफ केलं, ज्याने बँका लुटल्या, हप्ते भरले नाही, अशा लोकांचं कर्ज माफ केलं. म्हणून आमचा आरोप आहे की मोदींचं सरकार सर्वसामान्य लोकांचं सरकार नाही, मोदींचं सरकार शेठजींचं सरकार आहे. आता विचार आपल्याला करावा लागेल की ह्या एकीकडे शेठजींचं सरकार, एकीकडे सामान्यांचे कार्यकर्त्यांचं स्वप्नातलं सरकार, आणि ही जर स्वप्न आपल्याला पूर्ण करायची असेल तर उद्याच्या 20 मे पर्यंत आपल्याला मनामध्ये खूणगाठ बांधायला लागेल. ती खूणगाठ अशी की आपली जी चिन्ह आहे, म्हणजे हा चिन्ह जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असला तरी हा चिन्ह महाविकास आघाडीचा आहे. आणि हा तुतारी वाजवणारा माणूस मुरबाड तालुक्याच्या प्रत्येक आदिवासी पाड्यावर, मुरबाड शहराच्या प्रत्येक वस्तीवर, आमचं बदलापूर शहर असेल, आमचं वांगणी असेल, इथल्या प्रत्येक वार्डामध्ये तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह पोचलं पाहिजे. मला काही पत्र पोचलेलं नाही असं पत्रकार मित्र मला सांगत होते. आणि त्याच्यासाठी आपल्याला दक्षता घ्यावी लागेल की आपलं चिन्ह आपण पोचवणार की नाही. ग्रामीण भाग मोठा आहे, आदिवासी पाड्या जवळजवळ 30-35% आदिवासी लोकसंख्या आहे. त्यांच्यापर्यंत जात असताना चिन्ह आपण कागदार छापील चिन्ह घेऊन जाण्याची व्यवस्था आपल्याला सर्वांना करावी लागणार आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. दुसरं, या मतदारसंघातले काय विषय वनाच्या संदर्भात असू शकेल, उड्डाणपुलांच्या संदर्भात असू शकेल, आणि सर्वात मोठी चॉकलेट मुरबाडकरांना जर दिली असेल तर ती कल्याण मुरबाड रेल्वे लाईनच्या संदर्भातली असेल.